ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये पुण्याहून आता माऊलीची पालखी निघालेली आहे। आजचा हा दुसरा प्रवास आहे। परवा आळंदीमधून पुण्यामध्ये मुक्कामाला माऊलीची पालखी आली होती आणि आज पुण्यामधून आता सासवडच्या दिशेने निघालेली आहे। हा साधारण 30 ते 35 किलोमीटरचा टप्पा आहे आणि सकाळी बघा वारकरी कसे आनंदात नाचत नाचत सासवडच्या दिशेने निघालेले आहेत। पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची पुढून या गाठ, असं आहे मामा। हो काय पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, अशी पालखी आता निघालेली आहे। आणि मी सकाळी आता बरोबर 5 वाजता पुलगेट या ठिकाणी आमच्या दिंडीचा म्हणजे दिंडी क्रमांक 103 गुरुवर्य माधवबाबा इंगोले यांची दिंडी पुलगेट या ठिकाणी मुक्कामी होती। आम्ही रात्री त्या ठिकाणी मुक्काम केला आणि आज सकाळी आता सासवडच्या दिशेनं ही दिंडी निघालेली आहे। हा पालखी सोहळा आता तुम्हाला रोजच्या रोज मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जर व्हिडिओ जर आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। श्याम पाटील एक कडव म्हणणार म्हणतो काय आराम आराम। अरे पापी करुनी पाप मानसा मनसैरा वैरा पळतय रे, आणि काय काय करशील भल्या माणसा वर देवाले सार कळतय रे। कुंडली कवर्दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की